एकदा महाराज बापूला म्हणाले, चल बाप्या, माईकडे जायचे. हो, मग टांगा आणतो. नको, तुझी सायकल काढ. आम्ही दांडीवर पुढे बसतो. माई म्हणजे संगीत सूर्य भास्कर बुवा बखले यांच्या घराण्यातील प्रसिद्ध गायिका विदुषी यल्लूबाई माने. या कधी आपल्या मिरजेच्या वाड्यात राहत तर कधी पुण्यात राहत. स्वभावानं सज्जन, धनदौलत असूनही गर्व नाही. गायिका म्हणून नावलौकिक मोठा असून ताठा नाही. माईची आणि महाराजांची पहिली भेट झाली ती रोहिसी वाडीला, उपाध्याय जोशी यांच्या घरी. खरं म्हणजे माई वाडीला गेल्या होत्या त्या आपल्या अस्वस्थ मनाला शांती मिळावी म्हणून. कारण अलीकडे त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. नशिबाने घातलेला जीवघेणा घाव काही केल्या भरून येत नव्हता. त्यांनी पती निधनाचं दुःख मुलाकडे पाहून धीरानं सोसलं होतं. पण आता तोच त्याचा मुलगा त्याचं मरणच पोरकं करून गेला होता. त्यांच्या हातून पाणी पिऊन डोळे मिटायचे तर त्यानंच आधी डोळे मिटले होते. आता माईच्या आयुष्यात रसच उरला नव्हता. दुसरं कुणीही गेलं तरी असं असहाय्य दुःख होत नाही बाईला. पण पुत्र शोकासारखी दुसरी यातना नाही. कारण पोटचं पोर हे बाईच्या तनामनाचाच एक अविभाज्य भाग असतो. श्रीमती यल्लूबाईसारखी प्रसिद्ध गायिका गावात आल्याचं कळलं तेव्हा काही गानप्रेमी मंडळींनी त्यांची मैफिल ठेवायचं ठरवलं. मंडळींनी त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. तेव्हा त्या म्हणाल्या, मी इथे आले आहे ती देवाची सेवा करायला, काही उपासना करायला. अहो, मग देवासमोर गाणं ही त्याची सेवाच आहे. तरी पण माझं मन नाही लागत कशात. गाण्यातही आपण मला क्षमा करा. बाई, तुमची मनस्थिती ठीक नाही म्हणूनच तुम्ही गा. संगीतासारखं दुसरं औषध नाही मनाच्या दुखण्यावर. उपाध्याय जोशी बाईची समजूत घालीत म्हणाले, वाटलं तर तुम्ही भजन म्हणा, पण नाही म्हणू नका. मी तुम्हाला हा आग्रह का करतो आहे सांगू का? आमच्या घरी एक महाराज येणार आहेत. अवधूत आहेत, अवलिय आहेत, फार मोठ्या ताकदीचे आहेत. त्यांना गाणं फार आवडतं. त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर पडली तर तुमची ही वाडीची यात्रा सफळ होईल. संसारातल्या दुःखातूनच नव्हे तर या संसार दुःखातून, भवदुःखातून मुक्त व्हाल तुम्ही. कुणाचा कसा योग असतो काय माहीत. दत्तप्रभूंनी यासाठीच तुम्हाला इथे आणलं असेल कदाचित. यल्लूबाईंना त्यांचं म्हणणं पटलं. म्हणाल्या, गाईन मी. महाराज आतल्या खोलीत बसले होते. उपाध्यायांनी यल्लूबाईला आत नेलं. महाराजांशी त्यांची ओळख करून दिली. त्यांना निरखित महाराज म्हणाले, संगीत ही साधना आहे, सतत चालू ठेव माई. माई माई या हाकेने यल्लूबाईच्या काळजाला स्पर्श केला. त्यांचा बाबू त्यांना माईच म्हणत असे. त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनीच महाराजांना नमस्कार केला आणि त्या बैठकीत आल्या. जरीच्या निळ्या काठपदरीची सफेद रेशमी साडी त्यांनी परिधान केली होती. डोक्यावर घेतलेल्या पदरातूनही त्यांच्या कुरड्या केसांच्या मानेवर रुळणारा भरदार अंबाळा दिसत होता. कानात मोत्याच्या मोठ्या कुड्या होत्या. निमगोऱ्या मुद्रेवरचा सात्विक भाव भाळावर लावलेल्या बुक्क्यामुळे अधिकच शोभून दिसत होत्या. मध्यम उंचीच्या, सडपातळ बांध्याचा, प्रौढ वयाच्या सात्विक यल्लूबाईंनी प्रथम दर्शनीच सर्वांना आपलंसं केलं. तानपुरे लावले गेले. तबला डग्गा सुरात बोलू लागले. यल्लूबाईंनी प्रथम दत्त गुरुच्या छायाचित्राला वंदन केले. मग श्रोत्यांना हात जोडले. डोळे मिटून त्यांच्या गानगुरूचं स्मरण केलं आणि षडच असा काहीच दमदारपणानं लावला की सारं वातावरण त्या आकारानं भारून गेलं. कोमल वृषभाला किंचित स्पर्श करून त्या इंद्रसप्तकातल्या कोमल दैवतावर जरा स्थिरावल्या. असं भैरव रागाचं दर्शन घडवून त्यांनी बैरागी ख्यालाला सुरुवात केली. दिजो दरस महेश त्रिपुरारी त्रिलोचन, तुम जानत मेरे मन की बात. बाईच्या स्वरातून भक्तिभाव उंच बळत होता. मध्यमावरून ऋषभावर येताना त्यांनी घेतलेली मीळ काळजाचा ठाव घेत होती. प्रभू दर्शनाची लागलेली ओढ त्यातून व्यक्त होत होती. त्या म्हणत होत्या, स्वामी, आपली संगत जन्मोजन्मची आहे. आता भैरवी अवतीर्ण झाली. भैरवी मुळातच रसवंती, मधुर आणि त्यात मीराबाईच्या मनातली आर्तता
यल्लूबाईच्या स्वरातून तितक्याच उत्कटतेने प्रकट होऊ लागली. जोगी मत जा मत जा मत जा, पाव पंडू में तेरे, अगर चंदन की चिता जलाऊ अपने हात जला जा. जोगी नको रे जाऊस मला सोडून, आणि जायचंच असेल तर माझ्या चितेची राख फासून जा. अशा अर्थाचे हे पद म्हणता म्हणता यल्लूबाई स्वतःच मीराबाई झाल्या. स्वर थांबले, पण त्याचा दरवळ कितीतरी वेळ मैफिलीला सुगंधित करीत राहिला. मैफिल संपवून बाई आत गेल्या तेव्हा महाराज अत्यंत आनंदात होते. त्याच प्रसन्नतेनं त्यांनी त्यांच्या चरणापाशी वाकलेल्या यल्लूबाईच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांच्या पाठीवरून हात फिरवीत करुणेने ते म्हणाले, माई, तुला सरस्वतीचं वरदान आहे. तुझं मन प्रेमाने ओथंबलेलं आहे, जे आपल्या हातात नाही. त्याचं दुःख करीत हा मोलाचा जन्म वाया घालू नकोस. नाद ब्रह्माची उपासना करीत राहा. तो श्यामसुंदर घुंगटपट निश्चित दूर करील. महाराजांचा त्या प्रेमळ स्पर्शाने आणि बोलण्याने यल्लूबाईची व्यथा एकदम दूर झाली. त्या मनातून सर्वार्थानं महाराजांना शरण गेले. कारण महाराजांनी त्यांच्याकडे केवळ गाणारी बाई म्हणून पाहिलं नव्हतं, तर त्यांच्यातलं माणूसपण ओळखून त्यांचं दुःख जाणून त्यांना आपलं म्हटलं होतं, माई म्हटलं होतं. आणि का कोण जाणे, पण त्या एका शब्दाने त्यांना सुद्धा महाराजांकडे पाहून मायेचा उमाळा आला होता. आपला बाबूच पुन्हा भेटण्यासारखं वाटलं होतं.